नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग. आजची आपली रेसिपी खूप साधी आहे. म्हणजे ती आपण करू शकतो घरी अगदी सहज. काही कठीण नाही. पण माझी जी साईड डिश आहे ती आज जरा थोडीशी खूप जास्त त्याच्यात सामग्री असल्यामुळे जरा कॉम्प्लिकेटेड वाटते. तर आज आपण साईड डिश पण पाहणार आहोत आणि माझी मेन डिश आहे ती पण पाहणार आहोत. आपली मेन डिश आहे कोहळ्याचे, लाल भोपळ्याचे कुंबळा त्याचे पराठे. आणि आपली साईड डिश आहे हिरव्या मिरचीचं पंचामृत. चला तर मग आपण जाऊया आणि आपण साहित्य बघू. मी आज मुद्दाम हे वर ठेवलं आहे हिरव्या मिरचीचं पंचामृतासाठी. मी या हिरव्या मिरच्या कापून घेतल्या, त्या तुम्ही पाहू शकता. आणि मग आणि या 2 वाट्यांमध्ये हिरवी मिरची घेतली, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. हिरव्या मिरचीच्या पंचामृताला फोडणी देण्यासाठी ही मोहरी आणि हिंग आणि हळद. आता या गोष्टी झाल्या. हिरव्या मिरचीच्या पंचामृतामध्ये तीळ आणि हे भाजलेले शेंगदाणे आणि खसखस टाकली जाते. त्यानंतर आलं, शेंगदाण्याचं कूट, काळं मीठ, साधं मीठ, कारल्याचे तुकडे, कडूरस, धणे पावडर, जिरे पावडर. पंचामृत म्हणजे 5 रस: कडू, गोड, आंबट, तिखट आणि खारट. तर हे झाले 5 रस. हे 5 रसाचं साहित्य आहे. याच्यासोबत खोबऱ्याचे तुकडे टाकले जातात. माझ्याकडे खोबऱ्याचं चव असल्यामुळे मी चवच टाकणार आहे. आणि आपण आता काय करूया, पंचामृत शिजायला फार वेळ लागतो. बरं, कोहळ्याचे पराठे करण्यासाठी मी कोहळ्याचे मोठे मोठे तुकडे केले, चाळणीवर वाफवून मिक्सरमधनं हे काढून घेतलं. आणि आता याच्या गव्हाच्या पिठात थोडंसं 1-2 चमचा बेसन घालणार आहे. तुम्हाला ते भिजवून दाखवणार आहे, हे तर मी सांगितलं. आता सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, पंचामृताला फोडणी देणार आहोत. ही आजची आपली साईड डिश आहे. आता मोठा गंज ठेवला आहे. तुम्ही म्हणाल एवढा मोठा गंज? तर हा मोठा गंज एवढ्यासाठी ठेवला की पसरट असलं तर पटकन ते शिजलं जातं. हे पंचामृताचं आता याला छानपैकी होऊन देते, गरम होऊ देते याला. आणि मग त्यामध्ये आपण तेल टाकूया. तेल टाकून मी एक एक साहित्य त्यात टाकते. सगळ्यात महत्त्वाचं असतं चिंच आणि गूळ. आता तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे 12 महिने चिंचगुळाची चटणी तयार असते, त्यामुळे मी वेगळी काही चिंच कोळायला ठेवली नाही आहे. म्हणजे भिजत नाही घातली आणि गुळ नाही, मी सरळ चिंचगुळाची चटणी यामध्ये टाकणार आहे. तर आता हा यातलं हे गेलेलं आहे. आपण आता तेल टाकूया. आपल्याला मोहरी फोडण्यापुरतं तेल हवं आहे, बाकी आपल्याला तेल जास्त यात नको आहे. आता हे बाजूला ठेवून देते. तेल तापलं आहे, तर आपण ह्या तेलामध्ये सगळ्यात आधी मोहरी घालणार आहोत. मोहरी फुटली आहे. हिंग घालते, कारण हे पंचामृत शिजायला थोडं वेळ घेतं म्हणून. हळद घातली. हिंग, मोहरी, हळद घातल्यानंतर आपल्याला करायचे मिरचीचं पंचामृत, म्हणून मी मिरच्या आधी टाकून घेतलं. एवढ्या 1 वाटीभर मी मिरच्या त्यात घेतल्या होत्या. या माझ्याकडे वाटी छोटी आहे, पण मला तुम्हाला दाखवायचं असतं त्यामुळे तेवढं ठीक. आता मिरचीच्या सोबत जो प्रकार आहे ते असतं कारलं. आपण कडू कारलं त्यात टाकणार आहोत, कारण कडू रस पाहिजे. आणि हा भाजीचा प्रकार असल्यामुळे मिरची बरोबर आहे हे कारलं पण मी यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता हे आपण थोडंसं हलवून घेऊया, कारण यात पाणी टाकून आपल्याला शिजवायचं आहे, त्यामुळे थोडंसं तेलावर सातळून घेतलं हे. आता आपण हळद टाकलेली आहे. यामध्ये आपण टाकणार आहोत तिखट. 2 चमचे तिखट टाकलं आहे. पंचामृताच्या हिशोबाने मी यात मीठ टाकणार आहे, कारण साधं मीठ टाकलं आहे आणि हे काळं मीठ. कारण काय होईल, आता काळं मीठ आणि साधं मीठ टाकल्यानंतर, पाणी टाकल्यानंतर हे लवकर शिजून जाईल ही भाजी. म्हणजे आपल्याला पंचामृतासाठी जास्त काही वेळ द्यावा लागणार नाही. आता या पंचामृतात हे तेल आहे, म्हणून याच्यामध्ये मी टाकणार आहे तीळ, कारण तीळ पण माझे झाले पाहिजे. आणि तिळाबरोबर ही थोडीशी ही चमचाभर खसखस आणि हे थोडेसे शेंगदाणे, खडे शेंगदाणे, कारण आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. आपलं सगळं साहित्य घालून झालेलं आहे. आता बाकीचं पावडर साहित्य जे आहे, धणेपूड, जिरेपूड, दाण्याचं कूट, हे सगळं आपण जेव्हा ही भाजी शिजून जाईल
तेव्हा आपण टाकू. आधीच जर आपण टाकलं तर काय होईल की ते पटकन आळून येईल, त्यात ते कारलं आणि मिरच्या शिजणारच नाही, मग ते सगळं पंचामृत कळू लागेल. आता ही भाजी शिजण्यासाठी माझं हे अगदी कमी आहे बघा. मी हे एवढं पाणी घेतलं आहे, मी एवढं टाकलं, अर्धा ग्लास पाणी मी तसंच ठेवलं. आता हे जे आहे हे अर्धा ग्लास पाणी मी नंतर टाकीन. हे पंचामृत फ्रीजमध्ये ठेवलं तर 10 ते 15 दिवस टिकतं. तुम्ही कशाही बरोबर वरण भात केलं साधं, त्याच्यासोबत पंचामृत खाऊ शकता. कशाही सोबत तुम्ही हे पंचामृत खाऊ शकता. आता मी हे इकडे ठेवते ही प्लेट. आणि आता पुढचं तुम्हाला मी कोहळ्याचा जो हे आहे पराठ्याचा जो भाग आहे तो भिजवून दाखवते. तोपर्यंत हे याच्यामध्ये शिजून जाईल. आता इकडे हे जे कोहळं आहे हे शिजवलेलं मी अर्धच कोहळं यात घेणार आहे. लाल भोपळ्याची भाजी केली खात नाहीत, मसाला भाजी करा खाणार नाही, कोशिंबीर केली आपण दही घालून लाल भोपळ्याची ती खाणार नाही. मग आता या पद्धतीने तरी ते लाल भोपळा गेला पाहिजे. आता यामध्ये मी हे 1 चमचा 2 चमचे आणि हा थोडासा अर्धा चमचा असं एवढंच मी पीठ टाकलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये तुमच्यासमोरच मी हे मीठ घालून घेणार आहे. सॉरी, मीठ नाही, हे बेसन मी हे 1 पराठा जरा खुसखुशीत लागावा म्हणून, आणि हे 2 चमचे डाळीचं पीठ, चण्याडाळीचं पीठ मी यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद, थोडं तिखट, त्यानंतर कोथिंबीर, मीठ. मी साधं मीठ टाकणार आहे, काळं मीठ नाही. मीठ आणि हा किंचितसा हिंग. त्यानंतर ही थोडीशी धणे पावडर 1 चमचा. जिरा पावडर मी टाकत नाही. आणि या पंचामृतामध्ये मला आलं टाकायचं राहिलं आहे. हे आलं किसलेलं मी यात टाकून देते तुमच्यासमोरच. आता ह्यात आपण सगळं घातलेलं आहे, हे आपण बाजूला ठेवूया. हे थोडंसं तेल मी इथे घेते आहे. आणि आता हे मी भिजवून घेणार आहे पीठ. आणि मग भिजवलं की तुम्हाला दाखवते. खूप काही मी आता पोळीसारखं जसं असतं तसंच मी हे पीठ भिजवणार आहे. यामध्ये मला थोडेसे तीळ टाकायचे राहिले आहे, तर हे तीळ टाकून घेते. पराठ्यामध्ये तीळ टाकले ना तर पराठे चांगले लागतात. बस मी आता हे भिजवून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता हे कोहळं घातलं कणकीमध्ये आणि पहिले सगळं मिक्स करून घेतलं आणि मग लागलं तेवढं थोडंसं पाणी घातलं मी आणि हे भिजवून घेतलं आहे. आता आपण याचे पराठे करून घेणार आहोत. तर एक पराठा मी लाटून दाखवते आणि तोपर्यंत अजून ते माझं कारलं त्यातलं शिजायचं राहिलं आहे. कारलं शिजलं की मग पुढची प्रोसेस मी त्यामध्ये तुम्हाला दाखवते. फक्त हा एकच पराठा मी तुम्हाला लाटून दाखवते. कारण यामध्ये आपण थोडंसं बेसन घातलं ना तर थोडासा या पराठ्याला खुसखुशीतपणा येतो. आणि एक लक्षात घ्या, हा आपण कोहळं उकडवून हा पराठा करतोय ना तर पराठ्याला कोहळ्याचा खमंग वास येतो आणि चव तर खूप छान येते. कारण तुम्ही बघू शकाल सांबारमध्ये जेव्हा तुम्ही कोहळं घालता तर तो सांबार फार चविष्ट लागतो. कोहळं फार औषधी आहे. पोट, बुद्धी, रक्ताचे कुठलेही रोग होऊ नये म्हणून. आणि म्हणूनच देवी जेव्हा नवरात्रात महिषासुराचा वध करून आली होती तेव्हा तिला कोहळ्याची भाजी करून खाऊ घातली होती. आणि त्याचं कारण त्याला कुष्मांड म्हटलं आहे. तर सर्व रोगांचा नाश करणारी लाल भोपळ्याची भाजी असते. आता हे आपल्या पोरांना सांगून समजणार नाही कारण ही पोरं आता पिझ्झा खातात. असू दे, ठीक आहे.
तर आता पोरांच्या पोटामध्ये हे कोहळं या पद्धतीने जाऊ शकतं. कोहळ्याच्या पुऱ्या पण छान होतात, पण पुऱ्यांपेक्षा जर हे केलं तर याच्यासोबत आपण हे आपलं पंचामृत जे आहे ते ठेवणार आहोत, म्हणजे माझी साईड डिश आणि मेन डिश. आता याच्यामध्ये मी सगळे मसाले घातलेले आहेत. याच्यासोबत काही भाजी खाण्याची काहीही गरज नाही. त्यामधलं कारलं शिजलं की मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग आपण त्यामध्ये बाकीचे आपलं जे राहिलेलं होतं ते आपण टाकून घेऊया. मी बघते आता त्यातलं कारलं शिजलंय का. ही कारल्याची फोड आहे, ही चाकूनी दाबल्या गेली तर कळेल. अजून थोडी व्हायची आहे. मी जेव्हा त्याच्या फोडी केल्या होत्या तेव्हा सालासकटच फोडी मी मिक्सरमधून काढून घेतल्या होत्या, कारण त्याच्या सालांमध्ये खूप औषधं असतात कोहळ्याच्या सालात, म्हणून ते काढून फेकायचं नाही. सालासकटच भाजी केली जाते, हे तुम्हालाही माहिती आहे. मसाल्याची भाजी जे तेलंगी आचारी करतात, तर तुम्ही पाहू शकता. आता हा आपला पराठा पण तयार झालेला आहे. मी काढून आता हे मी तुम्हाला तुम्ही आता याच्यामध्ये पाहू शकता. हे आपलं कारलं पण छान शिजलं आहे आणि मिरचीसुद्धा. हे शिजलेलं अगदी व्यवस्थित दिसतं. हे बघा, मी जवळून दाखवते. हे शिजलेलं आहे. आता आपण यामध्ये फक्त तेल, तिखट, मीठ, हिंग, हळद एवढंच घातलं होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं पंचामृतामध्ये आपल्याला पाहिजे असते चिंचेची चटणी. आपण टाकणार आहोत आता यामध्ये 2 आणि 3 चमचे चिंचेची चटणी यामध्ये टाकली आहे. हे आता मिसळून घेते पूर्ण. आणि आता याला थोडंसं अजून आपण हून देतो आहे. एक थेला चिंचेची चटणी टाकली आहे तर थोडीशी एक उकळ आपण त्याला येऊ देऊ. येतेच आहे उकळ. आणि आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे धणे पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, शेंगदाण्याचं कूट. या 3च गोष्टी आपल्या घालायच्या राहिल्या होत्या. आपण खसखस, तीळ, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ, मिरच्या, कारलं आणि काळं मीठ हे सगळं यात घातलं होतं. बरोबर आहे. आता थोडासा गॅस मोठा करते. फक्त चिंचेची चटणी मिसळण्यापुरतं. हा 1, हे 2, त्यानंतर हे 1, हा अर्धा चमचा आणि हे दाण्याचं कूट. आणि हे घट्ट असं आळलेलंच असतं. ऑलरेडी चिंचगुळाची चटणी मी पाकावर आणलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला परत हे पंचामृत पाकावर आणायची खरंच गरज नाही आहे. आपलं मस्त हे पंचामृत तयार झालं आहे. याचा अगदी छान वास सगळीकडे येतो आहे. आता तुरट रसासाठी 3-4 गोष्टी ॲव्हेलेबल असतात. एक आलं थोडंसं तिखट तुरट आहे. डाळिंबाचे दाणे, आंबट डाळिंब असेल तर ते तुरट आणि थोडंसं आंबट असतं. आणि नंतर हिरडा आणि त्याच्यानंतर आवळा. आता हे 4-5 पदार्थ आपल्याला माहीत आहेत. तर हे खूप छान आता पंचामृत तयार झालं आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हातावर असं चिकट चिकट लागतं आहे, म्हणजे हे आपलं पंचामृत तयार झालं. आता बस, आता आपण फक्त पुढे उचलून ठेवूया आणि आपण आता आपली डिश सजवूया. कारण यामध्ये हे सगळं शिजलं आहे आणि याचा खूप छान वास येतो आहे. आता हे आणि पंचामृतात मी ओला नारळ घातलेला नाही आहे. आता हा ओला नारळ घालून देते. 1, 2 आणि हा 3 चमचे ओला नारळ मी घातला. हे थोडं असं सैलच हवं, एकदम आपल्याला हे घट्ट नको. तर
आता हे मी बंद करते गॅस. आपण हे पंचामृत आता एका बोलमध्ये काढून घेणार आहोत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे व्यवस्थित तुम्ही सटामध्ये भरून ठेवलं ना तर अगदी मस्तपैकी 8 ते 10 दिवस या पंचामृताला काहीच होत नाही. म्हणजे तिखट, आंबट, गोड, खारट आणि तुरट हे सारे रस आपण यामध्ये घातलेले आहेत. आता मी हे पातेलं इकडे ठेवून देते आणि आपले पराठे, हे आपण केलेले पराठे आता यावर काढून घेऊया. पंचामृतावर काहीही घालायचं नसतं, म्हणजे कोथिंबीर वगैरे नाही काही घातलं तर ते नंतर लवकर खराब होऊन जाईल. आणि तुम्हाला पाहिजे तर हे तुम्ही थोडं सैल पण करू शकता, पण आता पराठ्याबरोबर खायचं असेल किंवा डब्यात द्यायचं असेल तर हे असं थोडंसं सरसरीत पंचामृत छान वाटतं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा. अगदी साधं हे कोहळ्याचे पराठे औषधी आहेत आणि हे पंचामृत पंचामृत 5 अमृताचे रस यामध्ये आहे. म्हणजे आपलं हे औषधी आणि पौष्टिक खाणं तयार झालं. याला तुम्ही नाश्ता पण करू शकता, डब्यात पण देऊ शकता आणि जेवणासाठीही करू शकता. सगळे मल्टीपर्पज याचा उपयोग आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या लाल भोपळ्याच्या पुऱ्या पण तुम्हाला करता येतात. पुरीबरोबर पण तुम्ही पंचामृत ठेवू शकता. पंचामृत ही मिरचीचं पंचामृत ही माझी आजची साईड डिश आहे. धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा नेहमीचा फंडा बनाइए, खाइए, खिलाइए, आपकी उल्ली को अच्छी कमेंट्स जरूर भेजिए. माझ्या या रेसिपीला, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट जरूर करा. तुमचे खूप धन्यवाद.